हाय हॅलो नमस्कार, कसे तुम्ही सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि हा आहे होळीचा व्हिडिओ. खरं तर जेव्हा आम्ही कोकणामध्ये गेलो होतो तर तेव्हाचा व्हिडिओ मी शूट केला होता, पण तो एडिटिंग करून अपलोड करायला मला वेळ मिळाला नाही, त्याबद्दल सॉरी. पण आता मी हा व्हिडिओ अपलोड करते, तर नक्की बघा कोकणातली होळी कशी असते ते. मागच्या वर्षी आम्ही होळीला कोकणामध्ये गेलो होतो, तर तेव्हा इतकी होळी तिथली आवडली ना. खरंच खूप सुंदर असतो सोहळा हा, एक प्रकारचा सोहळाच म्हणावा लागेल याला. खूप सुंदर असतो, पाहण्यासारखा असतो. म्हणून ह्या वर्षी सुद्धा आम्ही सर्वजण गेलेलो होतो, तर म्हणावा हा व्हिडिओ तुमच्याशी सुद्धा शेअर करावा. तर इथे पालखी सर्वजण नाचवत आहेत. तर कोकणामध्ये होळीला ना फार महत्त्व आहे. कोकणातील शिमगा म्हणजे चाकरमान्यांच्या हृदयातील हळवा कोपऱ्यात जणू. आपली परंपरा आणि संस्कृती जपणे ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे समाजातील प्रेम भावनेची वीण ना घट्ट विणली जाते. ग्रामदेवतेची पालखी सजवून त्याच्यामध्ये रूप ठेवून पालखी देवळातून सजवून ती ढोल ताशांच्या गजरात नाचवत सहाणेवरती आणली जाते. आता सहाण म्हणजे देवाची पालखी ठेवण्याची जागा बरं का. तर कोकणात शिमगोत्सव हा 15 दिवस नाही, तर फग पंचमी म्हणजे पहिली होळी, फाल्गुनपासून ते धुलीवंदन मोठी होळी म्हणतात ज्याला, आणि धुलीवंदन ते गावातील प्रत्येकाच्या घरी पालखी जाणे. 20 ते 30 म्हणजे जवळजवळ 20 ते 30 किंवा 40 दिवसांचा कोकणातील शिमगोत्सव असतो. प्रत्येकजण आपापल्या परीने पालखी खांद्यावरती घेऊन नाचवत आहे. काही जण खांद्यावरती घेऊन तर काही जण डोक्यावरती घेऊन पालखी नाचवतात. खूप गर्दी असते, खूप गर्दी होती प्रचंड ह्या वेळेला सुद्धा मागच्या वेळेसारखी. भलेही कडाक्याचा उन्हाळा असला तरी प्रत्येकाचा उत्साह जो होता ना तो खरंच खूप होता. म्हणजे तो शब्दात न मांडता येण्यासारखा होता. तुम्ही तर पाहू शकताय, प्रचंड गर्दी आहे. इथे सर्वजण आलेले आहेत. आणि सगळ्यात छोटी होळी पेटल्यानंतर जेव्हा पालखी सहाणेवरती ठेवली जाते तेव्हा माहेरवाशिनी सासरवाशिनी येऊन देवीची मनोभावे ओटी भरतात, देवीकडे आशीर्वाद मागतात. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
होळी पेटल्यानंतर थोडा वेळ तिथे थांबून आम्ही सर्वांनी मग आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. तर हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.